नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय PCMC न्यूज. पिंपरी चिंचवडकर उत्सुक कोण आहे इच्छुक या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. खरं तर मी आता उभा आहे प्रभाग क्रमांक 32 सांगवी गावठाण. वेताळ महाराज ग्रामदैवत, पुणे शहर पिंपरी चिंचवड यांना जोडणारं गाव अर्थात सांगवी, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जुनी प्राचीन आणि धार्मिक ओळख. पण या सांगवीमध्ये 9 वर्षांनंतर इव्हन महाराष्ट्रातच, पण आपण या प्रभागाचा विचार केला तर 9 वर्षांनंतर काय बदल अपेक्षित होणार आहे किंवा काय बदल घडवणं गरजेचं आहे यासाठी आता अनेक जण रिंगणात आहेत, प्रस्थापित आहेत, पण ते या ठिकाणी आता इथे उपस्थित नाही आहेत. काही त्यांच्या अडचणी असतील किंवा काही कामानिमित्त बाहेर गेले असतील, पण नवीन विजन घेऊन इच्छुक मात्र या ठिकाणी उत्सुक आहेत. आणि आपल्या कार्यक्रमाचं नावच आहे पिंपरी चिंचवडकर उत्सुक कोण आहे इच्छुक. खरं तर अगदी 11 डिसेंबर पासून आम्ही हा सगळा प्रवास सुरू केला, प्रभाग क्रमांक 1, आणि अगदी आता शेवटच्या प्रभागात येऊन पोहोचलोय, प्रभाग क्रमांक 32. या 32 प्रभागामध्ये जे कोणी इच्छुक असतील, मग त्यामध्ये महिला उमेदवार असतील, तरुण उमेदवार असतील, अनुभवी असतील, या सगळ्यांशी आपण संवाद साधणार आहोत, जाणून घेणार आहोत की नेमकं त्यांचं विजन काय आहे, इथल्या समस्यांवर काय तोडगा काढता येईल, जेणेकरून हा प्रभाग पुन्हा एकदा उत्तमरित्या चांगल्या पद्धतीनं डेव्हलप करता येईल. चला तर मग संवाद साधूयात या सगळ्या इच्छुक उमेदवारांशी, कुणाचं काय विजन आहे जाणून घेऊया. नमस्कार, आपण उमेदवार आहात कुणाचा? ओके, तुम्ही तिथे उभे राहा. उद्या बाकीचे उद्या आता इथूनच सुरुवात करत होतो. ते पतिदेव होते म्हणून म्हटलं आता काहीतरी इव्हन असं पण होऊ शकतं की तुमचं ऐकून कदाचित सगळे उत्तर देतील, असं पण होऊ शकतं. अतुल चितोळे म्हणून फार कमी लोक ओळखतात. या मैदानावरतीच माझं सगळं बालपण गेलेलं आहे. मला छोटू म्हणून ओळखतात. मी सगळ्यांचा छोटा भाऊ आहे. सगळे मोठे होऊ द्यात, सगळ्यात शेवटी मी बोलतो. ओके, बर, आता सुरुवात करूयात आपण. हा, मग तुम्ही तिथे थांबताय का मी तिकडे जाऊ? मी थांबतो. मोठ्यांपासून सुरुवात करा, आपणच त्या बाजूनी. एक मिनिट, छोटं मोठं हा प्रकार नाहीये, आम्हाला फक्त इच्छुक उमेदवार हा विषय महत्वाचा आहे. हा, ओके. आणि आता आपण सुरुवात करतो इच्छुक उमेदवारांची. आपलं नाव काय, आपण कोणत्या पक्षाकडून इच्छुक आहात? सर, मी प्रसाद शिंदे, पवनानगर मध्ये राहतो. सर, येणारा वेळच सांगेल की बाबा पक्ष माझा कोणता आहे. बर, येस. बर, आता तुमची जर वेळ आलीच, मी पक्षाचं नाही म्हणत, महापालिकेत तुम्ही निवडून आलात आणि नगरसेवक बनलात, तर ती वेळ कशा पद्धतीनं प्रभागासाठी काम निभावा? सर, या 9 वर्षाच्या कालावधीमध्ये प्रभागामध्ये बरेच असे प्रश्न आहेत की त्यावरती आपल्याला काम करणं गरजेचं आहे. इथे मुळात सर्वात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की ज्यावेळेस नगरसेवक निवडून येतो तो 5 वर्षानंतरच आम्हाला, ज्यावेळेस पुढची निवडणूक येते त्यावेळेस तो 5 वर्षानंतरच प्रभागात आम्हाला दिसतो. हा सर्वात मोठा आमच्या प्रभागाचा प्रश्न आहे. नगरसेवक झाल्यानंतर, नगरसेवक म्हणजे जनसेवक, जनसेवक म्हणून आपण जनतेशी त्यांच्या अडचणींचा आपण अडचणी जाणून घेतल्या पाहिजे. हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. ते विजन घेऊन मी पुढे आलेलो आहे. तुमचं नाव काय म्हणाल? माझं नाव सर प्रसाद शिंदे. प्रसादजी, 5 वर्षानंतर म्हणजे आता जर तुम्हाला संधी मिळालीच आणि तुम्ही महानगरपालिकेत गेलात, तर पुन्हा 5 वर्षांनी जे तुम्ही आता वाक्य उच्चारलं तेच वाक्य परत आम्हाला बोलायला लागू नये, असं नक्कीच करा. नक्कीच सर, नक्की. असा कोणत्या प्रसाद तुम्ही प्रभागाला वाटणार आहात जेणेकरून या प्रभागामध्ये राहिलेल्या समस्या नष्ट होतील आणि एक विजन जाईल? सर, या नागरिकांच्या ज्या समस्या आहेत, म्हणजे माझं जे प्लॅनिंग आहे पुढच्या 100 दिवसांचं माझं असं प्लॅनिंग आहे की आता जे काही प्रलंबित प्रश्न आहे ते नागरिकांचे सर्व प्रलंबित प्रश्न मी जाणून घेणार. त्यानंतर त्यावरती जे काही सोल्युशन आहे, या सर्व जे अधिकारी आहेत, त्या प्रत्येक भागामध्ये जे काम करणारे अधिकारी आहेत, त्या अधिकाऱ्यांशी संवाद साधून त्यावरती तोडगा कसा काढता येईल या प्रश्नांवरती मी काम करणार. त्यानंतर मी अशी एक टीम आमच्या प्रभागामध्ये राबवणार आहे की प्रत्येक भागामध्ये मी एक प्रतिनिधी निवडणार आहे. तो प्रतिनिधी निवडल्यानंतर त्या भागातले जे काही प्रश्न आहे ते दर आठवड्याला तो प्रतिनिधी ते प्रश्न सर्वांचे जाणून घेईल
आणि त्या प्रश्नांवरती काम करण्यासाठी माझी टीम तिथे लागेल आणि जेणेकरून त्या गोष्टींचं सोल्युशन नागरिकांना लवकर मिळेल असं माझा आहे विजन सर. ओके ओके, Yes. खूप खूप शुभेच्छा. खूप धन्यवाद. छान तुम्ही धन्यवाद. मुद्दा मांडलात. यानंतर आपण आणखी नवीन इच्छुक उमेदवारांकडे जाणार आहोत. आपलं नाव काय, आपण मी कोणत्या? विजय साने, जय महाराष्ट्र, प्रभाग क्रमांक 32 मधून उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मी इच्छुक आहे. आता इथे समजा मशाल पेटलीच तर काय करता येईल या ठिकाणी? अशा कोणत्या समस्या ज्या सोडवण्यासाठी तुम्ही निश्चित प्रयत्न करा? नक्कीच या भागामध्ये अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. काय जे मागचे नगरसेवक होते त्यांनी कुठल्या प्रकारचं काम केलं हे जनतेला माहिती आहे आणि ते दाखवण्याचं काम आम्ही करणार आहे यंदाच्या निवडणुकीमध्ये. तर भाजी मंडईचा प्रश्न असेल, रस्त्याचा प्रश्न आहे, ट्रॅफिकचा प्रश्न आपल्या सांगवीमध्ये खूप वाढलेला आहे. काही ठिकाणी ॲक्सिडेंट होतात, अपघात होतात छोटे मोठे, किंवा ज्येष्ठ नागरिकांसाठी मोठं एक प्रकारचं आम्ही विरंगुळा केंद्र बांधण्याचा आमचा संकल्प आहे. त्याचप्रमाणे ज्या 32 मध्ये काही जागा आरक्षित आहेत त्या महापालिकेने अजून त्यामध्ये ताबा घेतला नसून त्या जागेवरती आम्ही वाहनतळ उभारण्याचा प्रयत्न आमचा राहील आणि शिवसेनेच्या माध्यमातून हे काम आम्ही नक्कीच करू. आपलं नाव काय म्हणाल? माझं विजय साने. खूप खूप शुभेच्छा धन्यवाद. सनी भाऊ तुम्हाला. यानंतर आपण आणखी नवीन उमेदवारांकडे जाणार आहोत. महिला इच्छुक उमेदवार आहेत. आपलं नाव काय, आपण कोणत्या पक्षाकडनं इच्छुक आहात? सर नमस्कार, जय भीम. मी अश्विनी आकाश लोखंडे, प्रभाग क्रमांक 32, अनुसूचित जाती महिला अ. मला ते एक असं म्हणायचं की मुळात इथल्या ज्या समस्या आहेत त्यामध्ये महिलांसाठीचा असा कोणता मोठा समस्याचा भाग आहे जो सोडवण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा? माझे बचत गट महिला बचत गट माझे 50 आहेत. तर त्यांचं सबलीकरण करणे, व्यवसाय प्रशिक्षणाद्वारे त्यांचे व्यवसाय उभारणे, युवती आणि युवकांसाठी स्वयंरोजगार उपलब्ध करून देणे. यासाठी वुमन एम्पॉवरमेंट यासाठी तुम्ही हो, काम हो, करणार हो, आहात. हो, आपण कोणत्या महिलांसाठी. पक्षाकडनं निवडणूक लढवायची इच्छुक आहे? मी इच्छुक राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट. आता एकंदरीत इथे पाण्याची काय समस्या आहे, काय सांगता येईल? आता इथे अनेक महिला आहेत, मी त्यांना विचारणारच आहे. सर काय समस्या? जेव्हापासून हे सत्ताधारी पक्ष आले तेव्हापासून 2021 पासून दिवसाआड पाणी आहे. पहिलं जेव्हा बरं, ते पाणी दिवसाड जे येतं ते वेळी अवेळी येतं का कसं? अवेळी येतं, स्वच्छ आणि नियमित किती वाजता येतं? कधी 7 वाजता येतं, कधी 9 वाजता अच्छा, येतं. म्हणजे वेळ त्याची व्यवस्थित. वेळ नाहीये, कचरा संकलन नाहीये. अच्छा, म्हणजे मुळात कचऱ्याची समस्या आहे, पाण्याची समस्या हो, आहे. नदीलगतचा परिसर पर्यावरण पूरक पद्धतीने संवर्धन करून विकसित केला पाहिजे. बरोबर. आपलं नाव काय म्हणाला? अश्विनी लोखंडे. अश्विनीताई, तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने विजन घेतलंय. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. थँक्यू सर. यानंतर आपण आणखी नवीन इच्छुक उमेदवारांकडे जाणार आहोत. आपलं नाव काय, आपण कोणत्या पक्षाकडे इच्छुक? मी मंगला भोकरे, मी शिवसेना उद्धव साहेब गट यांच्याकडनं आहे. मी आता सलग ही 5वी इलेक्शन लढत आहे बर. ओबीसी महिलामधनं. बर. प्रत्येक वेळेस म्हणजे मी 2 नंबर 3 नंबरला असते. बर. पण माझं एक हे आहे की जे आपल्या इथले प्रभाग जर पाहिले, सलग हे माझं 6वं इलेक्शन आहे. आपलं नाव काय म्हणाला? मंगला भोकरे. अच्छा. तर इथे ज्या समस्या आहेत त्या तशाच आहे. आज जे आतापर्यंत जे बघितलं तर 30 वर्षामध्ये असं काही बदल झाला नाही एवढा. की जे पाण्याची समस्या आहे, महिला काही कामगार वर्ग महिला आहे आपल्या इथे, काही IT पार्कला जातात, काही कंपन्यांमध्ये जातात. पाण्याचा टायमिंग कसा, संध्याकाळी 7 किंवा मग सकाळी एकदमच 12-1ला. त्या महिला कधी पाणी भरणार? पाणी अक्षरशः तुम्ही जर आत्ताही चेक केलं, मुळानगर, पवारनगर ह्या खालच्या भागात पूर्ण दूषित पाणी येत आहे. पाण्याची अजिबात क्वालिटी ठेवली नाही की जे नागरिक पाणी पिताय त्यांच्यामुळे ज्या आरोग्य समस्या निर्माण होत आहे त्यांच्याकडे सुद्धा यांचं दुर्लक्ष आहे. म्हणजे मंगलताई, खरं म्हणजे पहिल्यांदा तुमचं कौतुक आहे की तुम्ही 6वी टर्म आता हो. लढताय. 92 पासून म्हणजे याचा अर्थ तुम्ही लढताय. 97ला मी 97ला पहिली निवडणूक लढवली आणि आता 2026ला. नक्कीच, अर्थात जे म्हणतो आपण की अपयश ही यशाची पहिली पायरी. ठीक आहे, 6 पायऱ्या ओलांडल्या, पण यापुढे जर असं आता तुम्हाला यावेळी पहिलंच पाऊल महापालिकेत पडलं यावेळी, तर असं कोणतं एक विजन घेऊन जाल तुम्ही की ज्या इतक्या वर्षांमध्ये तुम्ही निवडणुकांच्या दरम्यान लढताना, प्रचार करताना तुम्हाला ज्या समस्या जाणवल्या त्यातली कोणती समस्या आहे ती सोडवण्यासाठी पहिल्यांदा त्याला प्राधान्य द्या? आपली पिंपरी चिंचवड महानगरपालिका एवढं म्हणजे अगदी प्रशस्त पालिका आहे, तिथं सोयी असतात. पण आजही महिलांच्या बाबतीत, युवतींच्या बाबतीत घेतलं तर रोजगाराचा कुठेही त्यांना हे नाहीये. आपले जे स्थानिक लोक आहेत, म्हणजे स्थानिक जे महिला आहेत त्यांना कामं नाहीये. आता सध्या कसं झालंय, बाहेरून येणारे महिला मग त्या कमी रेटमध्ये कामं वगैरे करतात. आपल्या महिलांना कामं नाही, स्थानिक महिलांना काम, स्थानिक गृहउद्योग नाहीये, गृह उद्योग नाही, किंवा कुठेही कंपनीत जा किंवा कुठेही जा तिथे त्यांना प्रॉब्लेम येतो. आपले
मुलं अक्षरशः युवा युवती नोकऱ्या शोधतात, शिकलेले आहेत पण त्यांनाही कामं नाही. दुसरा पाण्याचा प्रश्न तर आहेच इथे. पाणी दिवसाआड येतं, पहिले पाणी रेग्युलर यायचं, त्यावेळेस इलेक्शन आले की बोलतात नाही आता ह्यावेळेस आम्ही रेग्युलर पाणी करणार, रोज पाणी देणार. हे प्रत्येक इलेक्शनला ऐकलं जातं, पण एकदाही असं झालं नाही या 3 टर्म मध्ये की पाणी रेग्युलर आलं. किंवा तुम्ही रस्त्यांचं बघा, गार्डन जर तुम्ही बघितले सांगवीत गार्डन आहे, तुम्ही स्विमिंग टँक घेतलं का, तुम्ही कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने दिले का? तिथं ऑनलाईन साधारण मुलांना या छोट्या मुलांना ऑनलाईन नाही जमत, म्हणजे लगेच तिथं हे करायला प्रवेश घ्यायला स्विमिंगसाठी म्हणा. म्हणजे अगदी काही काही ज्या योजना आहे त्या त्यांना म्हणजे कसं वाटतंय ते करायला ते थोडक्यात त्यांनाच थोडक्यात पाणी, ट्रॅफिक या ज्या traffic, समस्या हां. आहेत त्या मिटवण्यासाठी तुम्ही रोजगार, निश्चितपणे प्रयत्न हां, करणार. हो. रोजगाराचा मुद्दा आहे, बेरोजगारांना रोजगार मिळवून द्या. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला मंगलाताई. यानंतर आपण आणखी नवीन उमेदवारांकडे जाणार आहोत. आपलं नाव काय, आपण कोणत्या पक्षाकडे इच्छुक आहात? मी ज्योती गायकवाड, मी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून आहे. बर. मी SC महिलामधून आहे. बरं, ज्योतिताई, मुळात आता या प्रभागातील तर मंगलाताईंनी पण सांगितलेल्या आहेत समस्या, तिकडे अश्विनीताईंनी सांगितल्या, आमच्या प्रसाद सरांनी सांगितल्या, विजय भाऊंनी सांगितल्या. काय नेमक्या अशा समस्या आहेत, त्या समस्यांपैकी एखादी अशी समस्या जी सोडवण्यासाठी आता इथे ज्योत प्रज्वलित करावी लागेल, मशाल पेटवावी लागेल? सगळ्यात मोठा जो विषय आहे तो मच्छर. आमच्या सांगवीत मच्छर. अच्छा. सांगवीत आम्ही नदीकडेल आमचं घर आहे, बर. पण इतके मच्छर असतात तर कोणीही त्या साईडला लक्ष देत नाही. आमचं शेजारी ST कॉलनीचं ग्राउंड आहे, अक्षरशः तुम्ही आत्ता जाऊन बघितलं तर इतका कचरा आहे तर प्रमाणाच्या बाहेर, आणि तिथूनच लोक ये जा करतात. बरोबर. तर मी जर ह्या इलेक्शन मध्ये जर निवडून आले तर मी आरोग्याच्या विषयी सगळ्यात जास्त प्रयत्न करेल. एक मच्छर सुद्धा ठेवणार नाही नाही असं? ठेवणार नाही ठेवणार. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. गुड नाईट वगैरे आहे म्हणजे ते हे आम्ही तिथंच राहतो बरं. ना, मी ह्याच्यात हॉस्पिटलला जॉब करते. ओके, त्यामुळे ओके. मी त्याच्याविषयी- ताई, खरं म्हणजे तुम्ही प्रश्न मांडलाय तो ऍक्च्युली विनोदाचा नाहीये, तो प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे. मच्छर आणि त्यातून निर्माण झालेले सगळे आपण आजार पाहतो आणि यासाठी तुम्ही खरंच आवाज उठवाल, नक्कीच त्या बाबतीत तुम्ही काम कराल. यानंतर आपण आणखी नवीन इच्छुक उमेदवारांकडे जाणार आहोत. आपलं नाव काय, आपण कोणत्या पक्षाकडे? माझं नाव वर्षा निखिल पोंगडे. मी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडनं आहे आणि मी ओपन महिला तर्फे इच्छुक आहे. वर्षात आता या प्रभागावर अशा कोणत्या विकास कामांचा वर्षाव होईल, काय करता येईल वेगळं, असं काय सांगता? सर, आत्ता जसं आमच्या सहकाऱ्यांनी सांगितलं की पाण्याचा प्रश्न आहे, ट्रॅफिकचा प्रश्न आहे, आणि आरोग्याचाही प्रश्न आहे. हे तर मूलभूत प्रश्न आहेतच. मग यांचा कसं निवारण होईल, या प्रश्नांचं कसं या समस्या कशा सोडवल्या जातील याकडे आमचा पूर्ण कल राहणारच आहे. आणि मेन म्हणजे माझे सासरे सिकंदर तुकाराम पोंगडे हे गेल्या 40 वर्षापासनं या सांगवीमध्ये शिवसेनेचं एक खूप कट्टर जुने शिवसैनिक म्हणून काम करतात. त्यामुळे त्यांचं मला मार्गदर्शन राहणारच आहे आणि त्याप्रमाणे आमचं विजन राहणार आहे की ह्या ज्या काही मूलभूत समस्या आहेत जनसामान्यांच्या, त्या आपण सोडवण्यासाठी काम. वर्षाताई, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. यानंतर आपण आणखी एका इच्छुक उमेदवारांशी संवाद साधणार आहोत. आपलं नाव काय, आपण कोणत्या पक्षाकडे इच्छुक? सर, मी राजू सावळे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर उपाध्यक्ष म्हणून माझ्याकडे जबाबदारी आहे. पर्यावरण शहरात उपाध्यक्ष म्हणून माझ्याकडे जबाबदारी आहे. तसं पवनानगर मित्र मंडळाचं एक सदस्य आणि मी फाउंडर मेंबर आणि पक्ष तुमचं पवनानगर मित्र मंडळ हे स्थापनेपासून मी तिथं काम केलेलं आहे आणि मंडळ उभं केलेलं आहे. आपलं परत एकदा नाव सांगा. राजू सावळे. राजू भाऊ, मला एक प्रश्न असा विचारायचा आहे की तुम्ही आता इतके वर्ष या ठिकाणी कट्टर मनसैनिक म्हणून काम करत आहे. याच्या आधी पण तुम्ही निवडणुका लढवलेली आहे. आता समस्या ज्या आहेत त्या वर्षानुवर्ष त्याच राहिल्यात का आणखी वाढत चालल्यात? बरं, आता त्या मिटवण्यासाठी आणखी एक नवीन काही वेगळा पॅकेज, आपण ज्याला विजनचं पॅकेज म्हणतो, की हे विजन असायला हवं जेणेकरून या समस्या मिटू शकतात? सर, मी 2007 असेल, 12 असेल, 17 असेल 3 इलेक्शन लढवले. आजी बघितले, माझी बघितले. परंतु जे प्रश्न आहेत या सांगवीकरांसाठी, आत्ताच ताईंनी सांगितलं मच्छरचा प्रश्न सांगितला होता, त्याच्यावरती आंदोलन केलं होतं. आयुक्तांच्या अंगावर जलपर्णी फेकली, तो गुन्हा दाखल झाला. कचऱ्याची समस्या इथनं 10 गाड्या भरून पालिकेत नेलं, तिथं आंदोलन केलं. पाण्याचं आंदोलन केलं, हांडाफोडा आंदोलन केलं, ते आंदोलन केले. आज माझ्यावरती 17 ते 18 गुन्हे दाखल केलेले आहेत पिंपरी चिंचवड महानगर. ते नागरिकांसाठी, नागरिकांच्या प्रश्नासाठी मी अजून 50 केसेस घेईल, तो विषय नाहीये. आणि पण- मनसैनिक बोलल्यावर साहेबांनी सांगितलं हा, आणखी एक केस वाढला काय? माझा खळखट्याक हा विषय असतो आणि खळखट्याक केल्याशिवाय मला एक मुळमुळीत काम मला काय काम जमत आता नाही. समस्यांशी खळखट्याक जर करायची संधी मिळालीच उद्या महापालिकेत गेल्यानंतर, तर कशी खळखट्याक करा? खळखट्यामध्ये ज्या वेळेस महापालिकेत
सभागृहामध्ये जे प्रश्न सुटणारे नाहीयेत ते सोडवण्याचा नक्की प्रयत्न करेन. त्याच्यावरती या संदर्भात सांगवीमध्ये जे मुलांसाठी खेळाचे ग्राउंड आहे ते ग्राउंड अजून डेव्हलप नाही आहेत. पाण्याचा प्रश्न आहे, पाण्याच्या टाक्या आहेत पण ते पाणी कुठं जाते ते कुणाला समजत नाहीये. एवढे पाण्याचं कमी प्रमाणात पाणी येतंय की लोकांना ते पुरत नाहीये. 2 तास पाणी येतं, त्यातही प्रश्न आहेत. आज याच्यावरती सर्वात महत्वाचं म्हणजे हे बचत गट आपल्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये आहे तर सांगवीतही बचत गट भरपूर आहेत. फक्त इलेक्शन पुरते बचत गट वापरले जातात ते. पण त्यांना स्वयंरोजगार हा देणं माझ्या डोक्यात आहे की त्यांना भूतान भविष्य असं एक मोठं व्यासपीठ करून आणि त्यांना हे करायचा प्रयत्न आहे राजू, हा माझा. मुद्दा अतिशय चांगल्या पद्धतीने तुम्ही मांडलात. बचत गट त्यांना स्वयंरोजगार देणं आणि तो पण कंटिन्यू त्यांना कसं ते काम मिळत राहील पाहिजे, यावर बरोबर. काम करणं. खूप खूप धन्यवाद राजूभाऊ, खूप छान पद्धतीने मुद्दा धन्यवाद. मांडला. यानंतर पण आणखी नवीन इच्छुक उमेदवारांकडे जाणार आहोत. आपलं नाव काय, आपण कोणत्या पक्षाकडे इच्छुक आहात? नमस्कार सर, माझं नाव संजय रामहरी तरटे. मी भाजपकडून इच्छुक उमेदवार आहे. नक्की. संजयजी, आता एक मला अशी सांगा की काय दृष्टी, संजय दृष्टी अशी असेल इथे की जेणेकरून तुम्हाला दिसतंय पुढचं विजन की बाबा हे जर विजन मी राबवलं तर निश्चितपणे या प्रभावामध्ये बदल होऊ शकतो? आता आमच्या मी राहायला जयमाला नगर मध्ये आहे. सध्या आमच्या तिथं आता सध्या म्हणजे कुत्र्याची समस्या गंभीर आहे. अश्विनताई, मच्छर आता कुत्री पण आलेली कुत्र्याचे- आहेत. कारण जयमाला नगर मध्ये सध्या कुत्रे एवढे झालेत की लोकांना राहायचं अवघड झाले. संध्याकाळी म्हणजे तिथून जायचं एकदम मुश्किल झाले. बरोबर बरोबर. पहिली समस्या ती आहे. दुसरी समस्या रोडची आहे. रोडला कसे गाड्या स्लिप होतात, ते काम झाले ते पूर्ण झालेलं नाही. अच्छा, म्हणजे थोडक्यात रस्त्याची आणि कुत्री, भटकी कुत्री यांची समस्या सोडवणं गरजेचं आहे. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. यानंतर पण आणखी नवीन उमेदवारांकडे जाणार आहोत. आपलं नाव काय आणि आपण कोणत्या पक्षाकडे? मी दिलीप तनपुरे, भारतीय जनता पार्टीच्या वतीनं इच्छुक उमेदवार म्हणून आहे. आणि खरं तर मी प्रथमतः PCMC न्यूजचं आणि त्यांच्या टीमचं आमच्या सांगवी 32 प्रभागामध्ये सहर्ष स्वागत, सर्व ग्रामस्थांच्या वतीने स्वागत. थँक्यू तनपुरे भाऊ, थँक्यू. आता मला एवढंच म्हणायचं की या ज्या समस्या इथे आहेत, आता सगळ्याच जणांनी समस्यांचा पाढा वाचलाय आणि तुम्हाला देखील या समस्या ठाऊक आहेत. आता गरज आहे व्हिजनची. 9 वर्षानंतर पुन्हा पाली गेले. मुळात 4.5 वर्ष तर प्रशासक राज होतं. लोकप्रतिनिधी आणि महापालिका काही संबंधच नव्हता, जनतेशी संबंध नव्हता. आता तुमच्यातलेच कुणीतरी तिथे निवडून जाणार आहेत आणि आपल्या या प्रभागासाठी काम करण्यासाठी इच्छुक आहेत. काय सांगता येईल, तुम्ही काय करणार? मी प्रथमतः सांगवीमध्ये जे काही प्रश्न प्रलंबित आहेत ते सोडवण्याचा प्रयत्न करीन. त्यामध्ये म्हणजे 24/7 365 दिवस पाणी प्रश्न सोडवण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. दुसरी गोष्ट, मी बचत गटाचं जाळं ह्या प्रभागामध्ये निर्माण केलंय. बचत गटाच्या महिलांना स्वयंरोजगार स्वतःच्या पायावर त्या कशा उभी राहतील याचा मी महानगरपालिकेकडनं तंतोतंत प्रयत्न करील. तिसरी माझी समस्या समोरच दिसते, भाजी मंडईचा प्रश्न कित्येक वर्षापासून तो प्रलंबित आहे, तोही सोडवला पाहिजे. आणि तिसरी गोष्ट की आत्ताच सांगितलं, डासाचा तर फार प्रश्न आहे. नंतर एक जणांनी सांगितलं कुत्र्यांचा बी प्रश्न आहे. आणि तिसरा प्रश्न, चौकामध्ये थवा मोकाट जनावरांचा बसतो, तो फार प्रश्न या ठिकाणी आहे. तो प्रश्न पण सुटला पाहिजे. कारण चौकामध्ये ट्रॅफिकचा जो प्रश्न निर्माण होतो त्या मोकाट जनावरांमुळे होतो. हे जे प्रश्न आहेत. दुसरी गोष्ट, युवक आणि युवतीसाठी खरं तर प्रशिक्षण, त्यांना स्वयंरोजगार, त्यांच्यासाठी स्वयंरोजगाराचे मेळावे मी आतापर्यंत घेतलेले आहेत. आणि विशेष म्हणजे मला सक्सेस म्हणतात, कारण गेली 22 वर्षापासून सक्सेस कॉम्प्युटरच्या आणि महानगरपालिकेच्या माध्यमातून या प्रभागात 7,000 मुलींना महानगरच्या मी मोफत संगणक प्रशिक्षण दिलेलं आहे. नक्कीच दिलीप भाऊ, तुम्हाला या पालिकेमध्ये आणि आत्ताच्या निवडणुकीत सक्सेस मिळावा अशी मी या ठिकाणी आशा बाळगतो. नक्कीच तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो. खरं तर मी स्वर्गीय लक्ष्मणभाऊ जगतापांचा कट्टर समर्थक आणि एकनिष्ठ कार्यकर्ता म्हणून माझी ओळख आहे. त्यामुळे मी कोणतीही निवडणूक असो, सगळं पब्लिक आहे, सगळे इच्छुक आहेत, त्यांच्या समोर सांगतो की मी 2002, 2007, 2009, 2012, 2014, 2017, 2019, 2023 आणि 2024 जे काही उमेदवार होते त्यांचा प्रचार प्रमुख म्हणून मी काम केलेलं आहे. आणि जी जबाबदारी त्यापर्यंत आतापर्यंत एकही उमेदवार आमदार असेल, स्वर्गीय लक्ष्मणभाऊ असतील, अश्विनीताई असतील, शंकरभाऊ जगताप हे उमेदवार आणि प्रभागातले 17चा सुद्धा मी प्रचार प्रमुख, सर्वचे सर्व उमेदवार सक्सेसफुल मोठ्या
मताधिक्याने निवडून आले, ओके. ती जबाबदारी मी सांभाळली. नक्की आता तुम्ही तुमचा स्वतःचा प्रचार करा आणि यावेळी सक्सेस मिळवा आणखी एक अशीच इच्छा आहे अपेक्षा व्यक्त की मी करतो. सगळ्यांचा प्रचार केला. नक्कीच. माझा प्रचार, ज्यांचा मी प्रचार केला त्यांनी माझा प्रचार वा करावा. वा, छान, मस्त. चला पुढे. आपलं नाव काय, आपण कोणत्या पक्षाने इच्छुक आहात? नमस्कार, माझं नाव विकास कैलास भागवत. मी बीजेपी पक्षाकडून इच्छुक आहे. मला तर एक असं म्हणायचं विकास, जे तुमच्या नावातच विकास आहे, हो, बरोबर. तर काय करता येईल इथे इथल्या समस्या सोडवण्यासाठी? काय कारण म्हणजे आता ही तरुणाई सगळी पाहते की एक नवीन काहीतरी तरुण तडफदार आमच्यासाठी काहीतरी वेगळं करेल. सर, गेली 30 वर्ष माझे वडील कैलास दशरथ भागवत या परिसरामध्ये सामाजिक आणि राजकीय उपक्रम राबवत असतात. त्यांचाच हा वारसा घेऊन मी पुढं आज या इलेक्शनमध्ये उतरलेलो आहे. केंद्र सरकार जे निर्णय घेतं, मोदी सरकार साहेबांनी जे काही निर्णय घेतले, जसे की प्लॅस्टिक बंदी असेल किंवा ऑनलाईन गेम बंदी असेल, पाण्याचे काही पाणी फाउंडेशनचे काही कार्यक्रम असतील, त्याच्यावर मी स्वतः लेखक असून स्वतः मी फिल्म बनवलेल्या आहेत. आणि त्या फिल्म ह्या गावातल्या सर्व शाळांना, या ग्रामस्थांना त्या माध्यमातून मी त्याचा प्रचार करण्याचं काम या ठिकाणी मी केलेलं आहे. आज प्रभागामध्ये ज्या काही समस्या ह्या प्रभागामध्ये येतच असतात, पण त्याचं निरसन ह्या बीजेपी पक्षाच्या नगरसेवक जे असतील, माई ढोरे असतील, हर्षल ढोरे असतील, संतोष कांबळे असतील, सोनवणे मॅडम असतील, यांनी त्याच्यावरती काम केलेलं आहे. काही प्रमाणात काम राहिलेले असेल. आज ज्या काही समस्या आहेत त्या समस्यांचं निरसन करण्यासाठी उद्या तुम्ही मी विकासजी, पुन्हा- उद्या जर महापालिकेत गेलात, निवडून आलात, जर जी काही कामं राहिलेली आहेत ती पूर्ण करणार असं आश्वासन तुम्ही जनतेला देऊ शकता? 100% मी आश्वासन देणार तर आहेच. आणि माझ्या डोक्यामध्ये काही संकल्पना ज्या युनिक आहेत, ज्या आशिया खंडामध्ये आपल्या महानगरपालिकेचं नाव उंच होईल असे काही इंजिनिअरिंग लेवलचे प्रोजेक्ट आज माझ्याकडे आहेत. ते इम्प्लिमेंटेशन करण्यासाठी आज मला या जनतेने संधी द्यावी. आज आमच्या ज्या शिक्षणाचा जो काही उपयोग आहे, आम्हाला आमच्या इंजिनिअरिंग लेवलनी बरोबर. की युनिक काय आपल्या गावामध्ये करता येईल, सांगलीचं नाव स्मार्ट प्रभाग तुम्हाला प्रभाग करायचा. कसा करायचा आणि टेक्निकल स्मार्ट करायचा. बरोबर. फक्त रंगरंगटी वगैरे नाही, नाही, की technically टेक्निकल smart स्मार्ट पाहिजेत, की ज्याने शेवटच्या घटकापर्यंत तो विकास गेला पाहिजे. अशा पद्धतीने मला विकास त्यासाठी करायचा आहे. तुम्ही शेवटच्या घटकापर्यंत जर गेलात विकास म्हणून, बरोबर आहे. तर तो विकास त्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचेल अशी 100% अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. यानंतर आणखी एक नवीन उमेदवारांशी आपण संवाद साधणार आहोत. आपलं नाव काय, आपण कोणत्या पक्षाकडे इच्छुक आहात? माझं नाव शिवराज अजय शितोळे. मी प्रभाग क्रमांक 32 मधनं सर्वसाधारण ड गट पुरुष भारतीय जनता पक्षातनं इच्छुक आहे. नक्कीच. आपलं नावच शिवराज आहे आणि अर्थात शिव आणि राज या दोन गोष्टी एकत्र असताना आता या ठिकाणी सर्वसामान्यांचं राज्य असायला पाहिजे. त्यासाठी आपण काय करणार, आणि तीच तर खरी जनता आहे, जी आपली जनता जनार्दन आहे. माझी विकास दृष्टी स्पष्ट आहे. मजबूत पायाभूत सुविधा, सुसज्ज धार्मिक आणि सामुदायिक केंद्र, युवकांसाठी आधुनिक क्रीडा सुविधा आणि शाश्वत दीर्घकालीन दृष्टी असलेला विकास. नक्की इटर्नल हवे, शाश्वत हवे तुम्हाला, निश्चित 100%. नक्की. आता आणखी एक फक्त मला एक असं विजन सांगा की हे विजन राबवल्यानंतर या प्रभागामध्ये तरुणांसाठी आपल्याला काहीतरी वेगळं करता येईल. क्रीडा क्षेत्रामध्ये जर का क्रीडा सुविधा आहेत त्यांचं आधुनिकीकरण केलं किंवा संपूर्ण पुनर्रचना जरी केली तर युवक त्यामध्ये सक्रिय राहील. आणि त्याचा एक फायदा नक्कीच होईल की कायदा सुव्यवस्था जी खराब होतीये, जी सांगवी समोर सर्वात मोठा समस्या आहे. हा. समस्या आहे, त्यामध्ये युवक भरेला जाणार नाही आणि मुख्य प्रवाहात तो येऊ शकतो. मुख्य प्रवाहात तो येऊ शकतो. नक्की. शिवराजी, खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. खूप चांगल्या पद्धतीने विजन तुम्ही मांडलं. धन्यवाद. यानंतर आपण आणखी नवीन उमेदवारांकडे जाणार आहोत. आपलं नाव काय, आपण कोणत्या पक्षाकडे इच्छुक आहात? नमस्कार, मी वीरेंद्र शिवाजी गायकवाड. मी काँग्रेस पक्षातून उमेदवार म्हणून इच्छित उमेदवार आहे. आपलं ह्याच्यातून गेले 2010-11 पासून मी पक्षाचं काम करत आलोय आणि अनेक पदं पण शहर लेवलला, लोकसभा, विधानसभा लेवलला आतापर्यंत काम करत आलेलो आहे. वीरेंद्रजी, नेमकं आता इथे समस्या तर सगळ्यांनीच मांडल्या, आत्ताच अगदी शिवराज भाऊंनी पण स्पष्ट केलेलं आहे. तर मला असं म्हणायचं की नेमकं काय वेगळं असं विजन घेता येईल जेणेकरून या प्रभागामध्ये ती सुधारणा करण्यासाठी ते गरजेचं पडेल? ते सर्वात महत्त्वाचं जे आहे ते मूलभूत सुविधा. एकतर पाणी प्रश्न खूप हे आहे, 24/7 आपण अनेक वर्ष झालं सगळ्यांकडून ऐकतोय, पण तो अंमलात येत नाही. पाणी मोबलक असून सुद्धा दिलं जात नाही. रोड काही दुर्लक्षित आहेत. समजा मागचाच रोड तुम्ही बघितला तर तो ह्याचा पेविंग ब्लॉकचा रोड आहे. सगळे रोड डांबरीकरण किंवा कॉन्क्रीट झाले, तोच तेवढा. आता ठीक आहे, टेक्निकल कारण काही असू शकतात, कारण का 2 पाण्याच्या इथं टाक्या आहेत, त्यामुळे का केलं नाही हे ते आपण समजा ह्याच्यामध्ये पालिकेत गेलो तर त्याच्यावर नक्कीच वेळ आला तर आंदोलन सुद्धा करू, आपण रस्त्यावर उतरू त्यासाठी. आणि एक महिलांसाठी सुरक्षितता म्हणजे आहे बऱ्यापैकी प्रमाणात, पण अजून कुठं कमी आहे त्याच्यावर आपण फोकस करून
त्या पद्धतीने त्याच्यावर वाटचाल करा. अच्छा, म्हणजे रस्ते आणि महिला सुरक्षितता हा मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे. खूप खूप धन्यवाद. यानंतर आपण आणखी नवीन इच्छुक उमेदवारांशी संवाद साधणार आहोत. आपलं नाव काय आणि आपण कोणत्या पक्षाकडे इच्छुक आहात? नमस्ते, माझं नाव मिलिंद फडतरे. मी काँग्रेस पक्षाकडून इच्छुक उमेदवार आहे. 32 हा वार्ड जो आहे तो पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा हा शेवटचा वार्ड म्हणून बरोबर, ओळखला जातो. बरोबर. परंतु आता हा वार्ड दुर्लक्षित म्हणून पण ओळखला जातो, कारण या ठिकाणी आमदार जवळच आहेत, बरोबर. पण त्यांचंही लक्ष या ठिकाणी नाही आहे. आणि या ठिकाणी एवढ्या समस्या आहेत. समजा आपल्याला निगडीला किंवा चिंचवडला जर जायचं असेल तर इथून डायरेक्ट बस नाही, आपल्याला इथून दापोडीला जावं लागतं बरोबर. आणि तिथून बस पकडून तिकडे जावं लागतं. तसाच वाकडला आणि हिंजवडीला जायला पण हाच प्रॉब्लेम आहे. इथून आपल्याला सांगवी फाट्याला जावं लागतं आणि तिथून बस चेंज करून हिंजवडीला वगैरे जावं लागतं. हा एक समस्या आहे. आणि आपल्या इथं जे बसस्टॉप आहे त्या बसस्टॉपची तुम्ही अवस्था बघा जाऊन, एवढी दूर अवस्था आहे. पावसाळ्यात जर बससाठी वाट बघायची असेल तर बसायला जागा नाहीये, लोक अडुसाला उभा राहतात. आणि उन्हाळ्यात तर मग उभा राहायचं कुठं असा प्रश्न येतो. मिलिंदजी, तुम्ही आता जर महापालिकेत गेलात तर तो बस स्टॉप तसा दिसणार नाही. नाही दिसणार तो. आता हा जर पिंपरी चिंचवड शहर स्मार्ट सिटी म्हणून ओळखलं जातं, पण स्मार्ट सिटीचं काहीच काम नाही झालंय. त्यासाठी मी प्रयत्न करेल. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे पाणीचं कमी दाबाने पाणी येतं, वेळेवर येत नाही, त्यासाठी मी प्रयत्न करेल. आणि दुसरं म्हणजे या ठिकाणी जे स्वच्छता आपलं कचऱ्यासाठी जे अहिल्या घाट आहे तिथं कचरा जमा केला जातो, पण तो व्यवस्थित तिथून निलावट होत नाही. आणि शेजारीच आपलं शंकर भगवान यांचं मंदिर आहे, तिथं घाणी एवढं वास येतो ना, येणारा जाणारा पब्लिक तिथं अक्षरशः रुमाल लावून जातो. ती एक समस्या आहे, ती समस्या मी सोडवण्याचा प्रयत्न करेन. नक्की मिलिंदजी, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थोडस इकडे घेता अतुल भाऊ, थोडस ओके. आपलं नाव काय, आपण कोणत्या पक्षाकडनं इच्छुक? नमस्ते, मी रवींद्र पारदे. मी रिटायर्ड शिक्षक आहे. ITला औंध ITला शिक्षक होतो आणि यावेळेस मी निवडणुकीसाठी इच्छुक आहे. आता काही समस्या तर सगळ्यांनी जाता तुम्ही सांगितलं, तुम्ही प्रत्यक्षात अनुभवलेला पण आहे. काय विजन आहे आता नवीन खास वेगळं? माझं व्हिजन ही एकच आहे की जो तरुण आहे, जो सर्वसामान्य नागरिक आहे, हा निवडणुकीला सामोरं जाण्यासाठी घाबरतो. त्यांच्या मनामध्ये एकच भीती असते की आपल्याकडे पैसा नाही, आपण निवडणूक जिंकू किंवा न जिंकू. या भीतीमुळे आपल्या पुढे, नागरिकांपुढे, या प्रवृत्तीमुळे तेच नगरसेवक, तेच घराणं, तेच असते. हे आपल्याला कुठं मला वाटते हे मोडीत काढलं पाहिजे आणि तरुणांना एक संधी मिळाली पाहिजे. माझ्यासारखा एक म्हातारा जर लढत असेल प्रस्थापितांच्या विरोधात, तर मला वाटतं भविष्यात माझ्या ह्या तरुण युवकांपैकी असे नेतृत्व पुन्हा नव्याने निर्माण होईल. हे नव्याने निर्माण करण्यासाठीच मी या निवडणुकीमध्ये उभा आहे. मुद्दा मांडला तुम्ही. खरं म्हणजे यू वॉन्ट टू चेंज, आणि तो चेंज असा आहे की तो तरुणांसाठी व्हायला पाहिजे. नक्कीच खूप खूप शुभेच्छा. यानंतर आपण आणखी नवीन उमेदवारांकडे जाणार आहोत. अर्थात तुम्ही तरुणच आहात, हेच तुम्ही याच्यातनं दाखवून दिलेलं आहे. यस, काय नाव आहे आपलं, आपण कोणत्या पक्षाकडे? नमस्कार, माझं नाव यशवंत कांबळे. मी आम आदमी पार्टीचा शहर उपाध्यक्ष आहे. अधिकृत घोषणा झाली का तुमच्या नावाची? अधिकृत नाही झाली, आमची 15 जणांची लेख झाली. आम्हाला जे आधीचे भेटले ते सगळे अधिकृतच आहे. पहिला पक्ष आहे ज्यांचे सगळे उमेदवार घोषित होत आहेत. हो, आणि ते जोरात कामही करतायत. जसं की आता धोरण का असेल तर आम आदमी पक्षाचे त्रिसूत्री धोरण आहे: वीज, आरोग्य आणि शिक्षण. तर ह्या समस्या दिल्लीमध्ये आम्ही करून दाखवलेल्या. तो पॅटर्न आता इथे आणा. तो पॅटर्न आम्ही इथं आणण्याचा प्रयत्न करणार आहे आणि आम्ही करून दाखवलेले आहे. तर आमच्याकडे तो अनुभव आहे, आम्ही करू शकतो. आम्ही फक्त कुठे आश्वासनं देत नाहीये. तर नक्कीच आम्ही याच्यावरती काम करून पिंपरी चिंचवडचा आणि माझ्या प्रभागाचा चेहरा मोहरा बदलण्याचा प्रयत्न करू. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद. झाडून काहीतरी करा, असं काहीतरी वेगळं येऊ द्या. नक्की. यापुढे नंतर आपण आणखी नवीन उमेदवारांशी संवाद साधणार. आपलं नाव काय, आपण कोणत्या पक्षाने इच्छुक आहात? नमस्कार, मी डॉक्टर धम्मरत्न शक्तिगुप्त गायकवाड. मी माझ्या बहिणीकरिता डॉक्टर प्रज्ञा शक्तिगुप्त गायकवाड यासाठी उमेदवारी अर्ज मागतोय. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या माध्यमातून मी भाजपकडे इच्छुक उमेदवार म्हणून मागणी करतो. म्हणजे त्या प्रतिनिधी आहे, म्हणजे त्या उमेदवारात तुम्ही प्रतिनिधी आहात. ओके, त्यांचं विजन काय, प्रज्ञाताईंचं विजन काय आहे? त्यांचं विजन म्हणजे बेस तसं बघायला गेलं तर माझाच बेस आहे. फक्त महिला वाढ झाल्यामुळं मी त्यांना प्रमोट करतोय. दुसरी गोष्ट अशी की आमचा बेस असा आहे की आपला जो प्रभाग आहे, प्रभाग क्रमांक 32, हा आम्हाला स्मार्ट सांगवी, डिजिटल सांगवी या धोरणाने आम्ही चाललोय. येत्या काळात गेले 6 महिने झाले आम्ही पूर्ण सांगवीकरिता फ्री वायफाय केले, डोर टू डोर फ्री वायफाय कनेक्शन दिलेत, जेणेकरून जे मुलं MPSC UPSC क्लास करतात, आता लाडकी बहीण झाले, लाडक्या बहिणीमध्ये KYCचे भरपूर काही अडचणी आल्या, ज्यांना KYC करता नाही आलं, तर या सगळ्या माध्यमातून आम्ही एक उपक्रम राबवला जो
पूर्ण सांगवी डिजिटलमय होईल, त्या हेतूने जेणेकरून आजच्या तरुण मुलांना बेनिफिट होईल. त्यांना वायफायचे युटिलाइज झाल्यानंतर आज गव्हर्नमेंटचे कोर्सेस आहेत, कुठले सर्व काही कोर्सेस आहेत ते ऑनलाईन थ्रू ते ऍप्लिकेबल कसे करता येईल त्यासाठी आम्ही तो माध्यम निवडला आणि तो उपक्रम राबवला. नक्की, म्हणजे स्मार्ट डिजिटल या अँगलने तुम्ही आता निवडणूक लढवत आहे. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. यानंतर आपण आणखी नवीन उमेदवारांकडे जाणार आहोत. आपलं नाव काय, आपण कोणत्या पक्षाने? मी अतुल नानासाहेब चितोळे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मी निवडणूक लढवत आहे. म्हणजे आम्ही इच्छुक आहोत. हो हो. अजून आमची तिकीट काही फायनल झालेली नाहीत. ते सगळे अधिकार अजितदादांना राहतील. आणि अजितदादा आणि पिंपरी चिंचवड, म्हणजे पिंपरी चिंचवडचं जिथे नाव येतं तिथं अजितदादांचं नाव येतं, हे समीकरण आहे. हे कुणीही नाकारू शकत अतुलजी, नाही. मागच्या वेळी पण तुम्ही जी. निवडणुकीच्या दरम्यान हो. आणि मला एक असं विचारायचंय, असं अतुलनीय अशी कामगिरी खरं जर उद्या तुम्ही महापालिकेत गेलात तर ती घडावी अशी तुमची पण इच्छा असणार. मी इथल्या, स्वतः स्थायी अ, समितीला अध्यक्ष होतो. हा. तुम्ही जिथे कार्यक्रम करताय हे एक मला तारखा पण लक्षात राहतात. 21 जानेवारी 2016ला आम्ही याचं उद्घाटन केलं. सेम टाइम आम्ही गार्डनचं उद्घाटन केलं. सेम टाइम आम्ही MNGLचं भूमिपूजन केलं होतं. बर. खरं तर पिंपरी चिंचवड 16 मध्ये? हा 16ला आणि अजितदादा म्हणजे ह्या पुतळ्याच्या इथे. आणि सांगवी तसं हे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचं अगदी शेवटचं गाव, म्हणजे इथे सुविधा यायला सगळ्यात शेवटी येतात. परंतु आम्ही त्यावेळेस अट टाकली होती की आम्हाला पहिली मेन लाईन आम्हाला पाहिजे. इथे टाकून द्या. MNG. MNGLची मेन लाईन आली, परंतु त्याच्या इंटरनल लाईनी न टाकल्यामुळे, आता तुम्हाला तर माहिती आहे, माझ्या बहिणींना माहिती आहे की गॅस लाईन किती महत्वाचा प्रश्न आहे. 800, 900, 1000 रुपये हे, तर ते जर झालं असतं तर ते निम्म्या किमतीत, म्हणजे त्याच्यात आमच्या माता भगिनींची बचत झाली असती. सगळ्यात महत्वाचं की आता बऱ्याच लोकांनी, बरं मी सगळ्यात शेवटी बोलतो, बऱ्याच लोकांनी पाणी प्रश्नावरती बोलले की पाण्या प्रश्नाचा खूप, शहर वाढतच आहे. शहर वाढण्यामागचं कारण काय? कारण इथे रोजगार मिळतोय, इथे सुरक्षितता आहे, म्हणून लोक जिथं सुविधा मिळतात त्या शहरामध्ये लोक राहायला वास्तविक. हे करतात. या महानगरपालिकेची पहिल्या निवडणुकीला लोकसंख्या काहीतरी म्हणजे 86 साली 6 लाख होती. आता जर अनऑफिशियल म्हटलं तर ही 35-40 लाखाच्या आसपास ही महानगरपालिकेची लोकसंख्या झालेली आहे. मतदार संख्या संपूर्ण पिंपरी चिंचवडची 17 लाख झालेली आहे. आणि अशा याच्यात पाण्याचं त्यावेळेस मीच स्वतः तो कन्सल्टंट DRA राठी त्यावेळेस आणला होता. डब्बो आसवानी चेअरमन असताना आम्ही त्याला मंजुरी दिली. आज पहिल्या ह्याच्यात 142 कोटी रुपये खर्च आले. नंतरच्या 4 स्लॉटमध्ये 50-50चे असे जवळजवळ महानगरपालिकेचे आणि वाढीव खर्च, म्हणजे ते 142 नंतरचे 200 असे मिळून 400 कोटीच्या वरती खर्च झालेला आहे. आणि तरी पण 24/7 चालू झालेलं नाहीये. बरं, बऱ्याच लोकांचं शंका अशी आहे की 24/7 सक्सेस होईल की नाही. आता आमच्या माता भगिनी काय करतात की ड्रम, त्यावेळेस आमची मिटिंग झाली, आम्ही विचारलं की अरे ह्याच्यात एखाद्याचा नळ उघडा राहिला तर नाही म्हणले, त्याला आपण ते सेन्सर द्यायचं. आणि प्लस आता आम्ही काय करतो की रोज पिंप भरून ठेवतो, दुसऱ्या दिवशी आम्ही त्या पिंपातलं पाणी टाकून देतो. मग पिंप ही सिस्टीमच आम्हाला बंद करायची. वेस्टेज ऑफ. हा. बर, अतुलजी, आता मला असं म्हणायचं की तुम्ही आता पुन्हा एकदा नव्यानं महापालिकेत गेलेला आहात आणि ही जी तर आता- रखडलेली कामं, ही जी राष्ट्रवादीने मंजुरी दिलेली कामं आहेत तीच आम्हाला नव्याने पूर्ण. आता करायची आहेत. उदाहरणार्थ आमच्याच इथे मधुबन सोसायटीला आम्ही 12 कोटी रुपये बजेट टाकलं होतं सिमेंट रोडचं. सिमेंट रोडला आम्ही त्यावेळेस पण तो कन्सल्टंट विकास ठाकर पेवटेकला मीच आणलं होतं. ते आणायचं कारण हे होतं की दर 3-4 वर्षांनी तो डांबरीकरणाला खर्च व्हायचा. याला पायबंद. आता आमच्या इथे सगळे रोड झालेले आहेत, 10 वर्ष झाले. हा समोरचा रोड झाले 10 वर्ष झाले. आता याला 1 रुपया खर्च होत नाही ना. अतुलजी, आता मला महानगरपालिकेचे पैसे वाचवण्याचं आम्ही काम करतो. मला तर एक्झॅक्टली एकच प्रश्न फक्त असा विचारायचा आहे की आता नव्यानं काय करावं असं वाटतंय तुम्हाला? जी रखडलेली कामं आहेत ना तीच आम्ही नव्याने करतोय ना. तीच जे पूर्ण जे करा. जे बंद पडलेले आहेत, म्हणजे बंद पाईपलाईन योजना 2007ला झाली, त्यावेळेस तो वाद झाला. आता ते आम्ही मिटवत आणलेले, ते पण आम्ही त्याच्यात घेतो. थोडक्यात रखडलेली कामं, अपूर्ण रखडलेली कामं पूर्ण करणं, पूर्ण करायचं हेच काम तुमचं आहे. विजन आहे. आणि युवकांचं जर तुम्ही म्हणालात, आता आम्ही जर मंत्रालयात गेलो तर आम्हाला एखादा तरी अधिकारी आमच्या परिचयाचा भेटतो. त्याचं कारणच आहे की शहीद अशोक, एकमेव आपल्या महानगरपालिकेमध्ये एकमेव IPS अधिकारी होते शहीद अशोक कामटे, ज्यांचं वास्तव्य आपल्या आपल्या इथे राहायला होते ते. आणि ते जे वारले म्हणजे त्या 26/11 मध्ये, त्याच्यानंतर त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ आम्ही 29 जानेवारी 2015ला ही वरची लायब्ररी आम्ही उघडली. तर आज आमच्याकडं जवळजवळ 400 ते 500 मुलं ह्या MPSCला पास झाली. UPSCचा अजून रिझल्ट आला नाही, म्हणजे एखादा पण मुलगा पास झाला नाही. तर
आम्ही मंत्रालयात गेलो, कुठं सरकारी याच्यात गेलो, तर एखादा तरी विद्यार्थी आम्हाला, आणि तेच आम्हाला फार बरं वाटतं की आपण पिढी घडवण्याचं काम करतोय. वा, छान, नक्कीच, धन्यवाद, खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. थँक्यू. त्यानंतर आपण आणखी नवीन उमेदवारांकडे जाणार आहोत. या इकडे जरा. आपलं नाव काय, आपण कोणत्या पक्षाकडून इच्छुक? माझं नाव नीरज पोपट जाऊ. मी राष्ट्रवादीतून इच्छुक उमेदवार हे केलेलं आहे. बरं. आणि माझे आई वडील सांगवी गावातून नगरसेवक म्हणून निवडून आलेले आहेत. बरं. तर त्यांचं सामाजिक आणि विकास काम जर आपण बघितलं तर जुनं बस स्टॉप माझ्या वडिलांनी इथं चालू केलं होतं. त्याच्यानंतर हत्ती गार्डन जे आपल्या जयमाल नगर परिसरामध्ये, त्याचं पण जे आरक्षण पडलं होतं ते माझ्या वडिलांमुळे झालं होतं. तर त्यांची जे विकास कामाची प्रेरणा घेऊन मी देखील त्याच दृष्टिकोनाने उतरलो आहो या काम करण्यासाठी. जसं की आता पाणीवरती आपण बोलतो की पाणीचं जे काही नियोजन आहे की रोज पाणी मिळावं किंवा 365 दिवस आपल्याला पाणी मिळावं, पण त्यासाठी जर आपण बघितलं आपल्या सांगवी गावामध्ये 2च पाण्याचे टाके आहेत. तर मी जर निवडून आलो तर आपल्याला नवीन पाणीची टाकी निर्मिती करता यावी, त्यासाठी आपण उपाययोजना करेल. लोकसंख्येच्या दृष्टीने तुम्ही तो विचार करता. हो. दुसरं जर आपण जर बघितलं युवकांसाठी, जर आपल्यासाठी जुन्या सांगवीमध्ये आपल्याला खेळाडू मैदान नाहीये, तर त्यासाठी पण आपण आरक्षण जागा आहेत आपल्या जुन्या सांगवीमध्ये, तर त्यासाठी पण आपण प्रयत्न करेल की आपल्या युवकांसाठी खेळायला मैदान असावं. दुसरं जर आपण बघितलं तर आपलं सांगवी गाव हे दोन्ही साईडनी नद्यांनी मध्ये बसलेलं आहे, तर त्याच्यासाठी पूर संरक्षण भिंत, जसं की पावननगर झालं, जयमालनगर झालं, त्या परिसराला आपल्याला जो काय पूरचा धोका आहे तो जास्त होतो. तर त्या भागामध्ये अजून संरक्षण भिंत बांधली गेली नाही, सीमा भिंत हो. बांधण्यासाठी. तर अशा दृष्टिकोनाने परत महिलांसाठी जर आपण बघितलं तर हत्ती गार्डनमध्ये एक कार्यशाळा चालती. तसंच त्या भागामध्ये फक्त एकच कार्यशाळा आहे जी विकास कौशल्य म्हणू शकतो आपण महिलांसाठी. तर ते आपण अजून डेव्हलप कशी करू शकतो, ह्या भागामध्ये आपल्याला अजून महिलांसाठी काय करता येईल यासाठी माझा प्रयत्न राहील. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. यानंतर आपण आणखी नवीन उमेदवारांकडे जाणार आहोत. आपलं नाव काय, आपण कोणत्या पक्षाने? नमस्ते, मी सारिका कृष्णा भंडलकर, भारतीय जनता पार्टीमधून इच्छुक उमेदवार आहे. प्रभाग 32 मधून, अनुसूचित जाती अ. ताई, महिला सक्षमीकरणासाठी तुमचं विजन काय असेल, काय करणार? माझं विजन असं आहे सर की आपल्या सांगवीमध्ये पाण्याचा मोठा प्रश्न आहे, तो पहिला सोडवला जाईल. कचरा घंटा गाडी जाग्यावरती जात नाही, रोजची रोज जात नाही, गाड्या कमी आहेत आपल्या इथं. त्यामध्ये आपल्या खालच्या नदीकाठ्याला भिंत नाही, त्या भिंतीचं एक संरक्षण, भिंतीचं एक विजन राहील. दहाव्याचं शेड आहे आपलं, तर तिथं भिंत पडलेली, त्याचं एक विजन राहील. आपल्या बऱ्याच सांगवीमध्ये अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत, जे लाईटीचा प्रॉब्लेम आहे तो, आणि मुलांच्यासाठी एक खेळण्याचं ग्राउंड आपलं PWD ग्राउंड आहे. त्या ग्राउंडमध्ये लोक गाड्या शिकायसाठी जातात, पार्किंग करायसाठी जातात. त्याच्यावरती आपण एक निवेदन देऊन ते मुलांसाठी खेळण्याचं ग्राउंड एक करू शकतो. ज्येष्ठांसाठी विरंगुळा केंद्र नाही, त्याच्यासाठी माझं एक विजन राहील. आणि अजून प्रत्येक घटकासाठी तुम्ही काम करणार आहात, एवढं नक्की. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. नक्कीच. एकंदरीत मी आत्ताच इथे प्रभाग क्रमांक 32 मध्ये ज्या इच्छुक उमेदवारांशी संवाद साधला, त्यामध्ये ज्येष्ठ, तरुण, महिला, प्रत्येकाचं विजन आपल्या या सांगवीसाठी, या प्रभागासाठी काहीतरी करणं आहे. पिढ्यानपिढ्या आमच्या शेजारी नद्या वाहतात, पण आमच्या घरात पाणी कसं येतं? पिढ्यानपिढ्या आम्ही या ठिकाणी एकमेकांसाठी, धावून जाण्यासाठी, सुखदुःखात सामील होण्यासाठी प्रयत्न करतो. पण ज्यावेळी विकास नावाची गोष्ट पुढे येते, त्यावेळी मात्र आम्हाला असं काय होतं की त्या विकासासाठी धडपडावं लागतं, आणि मग तो शोधण्यासाठी असे इच्छुक उमेदवार आणावे लागतात, उभे राहावे लागतात. त्यातून अशी काही विजन असलेली माणसं पुढे येतात आणि प्रभागाचा कायापालट करतात. इथं असलेल्या प्रत्येक व्यक्तीबद्दल 21 जणांच्या मी आत्ता मुलाखती घेतल्या. सगळ्यांनी अप्रतिम विजन मांडलंय. सगळ्यांकडे कळकळ आहे, सगळ्यांकडे तळमळ आहे. होय, माझा प्रभाग मला उत्तम घडवायचा आहे. आत्ताच मला एक तरुण काका भेटले की ज्यांनी अप्रतिम असं विजन मांडलं. तरुणांनी उभं राहावं म्हणून मी उभं राहतोय. त्यांना हे कळावं, अरे माझ्यासारखा माणूस व्यक्ती उभं राहू शकतो, तर तुम्ही का नाही राजकारणात या, ही अशी हाक त्यांनी घातलेली आहे. इकडे आमच्या सगळ्या महिला भगिनी आहेत. अश्विनीताई असतील, मंगलाताई असतील, वर्षाताई असतील, आणखी इकडे बाकीच्या सगळ्या महिला होत्या. या सगळ्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की होय,
महिलांना त्रास होतो. पाणी भरताना आम्ही करायचं काय, कारण की वेळी अवेळी पाणी असतं, आलं तर कधी कधी दूषित असतं. बरं, यावेळी नवऱ्याचा डबा, मुलांचा डबा, आमचा डबा आणि एवढं सगळं करून सुद्धा पाण्यासाठी थांबा. मग हा जो प्रश्न आहे, हा प्रश्न सोडवण्यासाठी मूलभूत गरजा, आणखी एक 2-3 मुद्दे आले. कुठे मच्छरचा त्रास होतो, आणखी एक मुद्दा आला, कुत्र्यांचा त्रास होतो. आणखी भाऊंनी एक सांगितलंय, जनावरं जी रस्त्यात बसले असतात त्यांचाही त्रास ट्रॅफिकला होतो, साहजिकच त्याचा परिणाम बाकीच्यावर होतो. म्हणजे वीज, पाणी, ट्रॅफिक, बाकीचे सगळे समस्येचे जे भाग आहेत, हे सगळे सोडवण्यासाठी इथे जेवढे विजन्स आता सगळ्यांनी सांगितले ना, हे प्रत्येकाचं विजन जर आपण एक केलं ना, एक, आणि मोळी बांधली त्याची, मोळी शब्द सगळ्यांनाच माहिती आहे, मोळी, आणि ती मोळी जर आपण या विकास रूपी भट्टीमध्ये घातली ना, तर जो जाळ निघेल ना, तो प्रभागाला उज्ज्वलित केल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे मला खात्री आहे, तिथं असलेल्या प्रत्येक व्यक्तीचं विजन हेच खरं म्हणजे या प्रभागाला तारू शकतं. त्यामुळे आता कोण निवडून येणार आहे हे महत्वाचं नाही, निवडून आलेला आमच्यासाठी काय करणार आहे हे महत्वाचं आहे. आणि ते करण्यासाठी जनतेनं पण कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे, जनतेनं पण लक्ष ठेवलं पाहिजे. आपण जो उमेदवार निवडून देतो तो 5 वर्ष आमच्यासाठी काय करतो याची उजळणी, याची रिव्हिजन केली पाहिजे. हे उमेदवार कोण आहेत? आपल्यातलेच तर आहेत, आपल्याच जनतेतला एक भाग आहेत. आतापर्यंत मी अतुल भाऊ नगरसेवक या शब्दाची व्याख्या ऐकत आलो. न नळाला पाणी, ग गटार आणि र रस्ते. नाही, नगरसेवकाची व्याख्या ही असू शकत नाही, कारण की बाद झाल्या त्याच समस्या. पाणी नाही, रस्त्यात खड्डे आणि गटारं तुंबलेली. अहो, कुठेतरी पुढे जाऊ ना आता आपण. न प्रभागातल्या प्रत्येक समस्याशी नडणारा तो न आहे. ग माझ्या प्रभागातल्या प्रत्येक विकास योजनेसाठी सभागृहात गरजणारा तो ग आहे. आणि या प्रभागात 5 वर्षांमध्ये विकास कामांचा डोंगर रचणारा तो र आहे. याला म्हणतात नगरसेवक. आणि असा नगरसेवक जोपर्यंत तुम्हा मला लागतो ना, त्यावेळी कायापालट होत असतो. आणि मला खात्री आहे, याच्यातले कुणीही 4 उद्या निवडून आले तर तो नडल्याशिवाय, समस्यांशी गरजल्याशिवाय तिथल्या सभागृहामध्ये आणि विकासाचा डोंगर रचल्याशिवाय राहणार नाही. आता फक्त गरज आहे एक मुठीची, वज्रमुठीची. आम्ही 10 एप्रिल पासून फिरतोय, 11 एप्रिल पासून प्रत्येक प्रभागात जाऊन आलो. करता 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 शेवटी या सांगवीच्या प्रभागात आलो. खरं तर पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड शहर याला जोडणार हे गाव, एक पूल पलीकडे, एक पूल अलीकडे. पण याच सांगवीत भले आम्ही शेवटी आलो असलो आणि त्याचा क्रमांक 32 असला, मान्य आहे, त्यात एक आकडा नाहीये. पण या पुढच्या 5 वर्षात निवडून येणाऱ्या तुमच्यापैकी 4 जणांनी या प्रभागाचं असं कायापालट करून दाखवायचंय की भविष्यात इतर जे प्रभाग आहेत 1 ते 31, त्यातल्या प्रत्येकानं इथे येऊन म्हटलं पाहिजे प्रभाग क्रमांक असावा तर 32, कारण की त्यामध्ये ती गरज अत्यंत महत्वाची आहे. या 32 प्रभागामध्ये ज्या काही समस्या आहेत त्या समस्यांचं निरसन करणं, निर्मूलन करणं हे प्रत्येकाची जबाबदारी. आणि मला खात्री आहे इथला प्रत्येक नगरसेवक ते काम करू शकतो. तर मला इतकंच म्हणायचंय की आम्ही आत्तापर्यंत ज्यांच्याशी संवाद साधला, ज्या इच्छुकांना आम्ही विचारलं समस्या काय आहेत, विजन काय, त्यांनी पोटतिडकीने सांगितलं. आणि अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी जवळपास 375 इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. त्यामुळं इथं जमलेल्या प्रत्येक इच्छुकाचं, प्रत्येक इच्छुक उमेदवारांचं, जनतेचं, तरुणाईचं, माता भगिनींचं मी खरं म्हणजे आभार मानतो. कारण की त्यांच्यामुळेच आम्ही इथं येऊन पोहोचलो. तुम्हीच आम्हाला उद्युक्त केलं की या बघा आमच्या प्रभागात काय अडचणी आहेत, त्या पहा, जनतेपर्यंत जाऊ द्यात आणि आमचं विजन पण जनतेला कळू द्यात. त्यामुळं जो वसा PCMC न्यूज चॅनलनं घेतला होता तो आज आम्ही पूर्ण केला. आम्ही ठरवलं होतं की टेबलवर बसून बातमी आम्ही करणार नाही, आम्ही ग्राउंडवर जाऊन तिथल्या इच्छुकांशी संवाद साधणार, जनता ते ऐकणार आणि मग जनता जनार्दन ठरवणार की आमच्या प्रभागाचा नगरसेवक कोण.
खरं तर 1 ते 32 या प्रभागांमध्ये जे कोणी आम्हाला सगळे भेटले, ज्यांची काही कामानिमित्त तर आम्हाला भेटू शकले नाहीत, त्यांना आणि भेटलेल्या आमच्या सगळ्या बाकीच्या सर्वच इच्छुक उमेदवारांना 1 ते 32 मधल्या सगळ्यांनाच PCMC न्यूज तर्फे खूप खूप शुभेच्छा. कारण की येणारे तर 128 ते 128 असे असावेत की पिंपरी चिंचवड मधला प्रत्येक प्रभाग हा निकोप स्पर्धेसारखा एकमेकांसाठी झगडला पाहिजे, कामासाठी प्रयुक्त झाला पाहिजे. खरं म्हणजे माझं हे बोलणं मी आता वाइंड अप करतोय, कारण की यानंतर आम्हाला परत प्रभाग फिरायला प्रभागच उरला नाही. खरं तर 1 ते 32 आणि त्यासाठी मी माझी सगळी टीम या ठिकाणी बोलवली. टीम म्हणण्यापेक्षा आय एम द मेंबर ऑफ दॅट टीम, बट जे आमचे लेजंड आहेत, खरं म्हणजे मी आणि माझी सगळी टीम तुमच्यापर्यंत पोहोचू शकली ना अतुलजी, ती केवळ आणि केवळ त्यांच्यामुळं. त्यांना मी आता खरं म्हणजे इथं आणणार आहे की ज्यांच्यामुळं आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू शकलो आणि जनतेपर्यंत त्यांचं विजन, तुमचं विजन तिथपर्यंत पोहोचू शकलो. मी या ठिकाणी अगदी 2 मिनिटांमध्येच फक्त त्यांच्याबद्दल बोलेन आणि आपण थांबणार आहोत. मी या ठिकाणी बोलवतो आमचे PCMCचे डिरेक्टर अर्थात संचालक अनिल माने सर. प्लीज माने सर. यानंतर मी या ठिकाणी बोलावतोय आमचे इलेक्शन मॅनेजमेंट हेड सचिन घोलप सर. यानंतर आमचे पॉलिटिकल न्यूज एडिटर विजय जगताप सर यांना मी या ठिकाणी बोलावतोय. यानंतर हा जो सगळा प्रोग्राम गेली 32 दिवस तुम्ही पाहताय, ते आमचे प्रोग्राम हेड अनीस पठाण सर यांनी कृपया या ठिकाणी यायचंय. आणि बडबड करणारा मी, त्यामुळे माझी ओळख सांगायची गरज नाही. बर, आता ही जी सगळी मुलं दिसतात तुमच्या समोर, पियुष, आयान आणि वैभव, हे तिघं आणि आम्ही दोघं म्हणजे मी आणि अनिस सर, हे आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचलो ते केवळ आणि केवळ यांच्यामुळे. कारण की यांनी आम्हाला ही संधी दिली. ज्यावेळी आम्ही असं म्हटलं होतं की आता आपण ग्राउंडमध्ये फिरायला पाहिजे, प्रत्यक्षात संवाद साधला पाहिजे, त्यावेळी काही क्षणात त्यांनी होकार दिला आणि आम्हाला इथपर्यंत पाठवलं. आता माझी एवढीच इच्छा आहे की PCMC न्यूज एक तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे, जे पिंपरी चिंचवड मधलं सर्वात पहिलं डिजिटल लाईव्ह चॅनल बनलंय. आणि आता मी घोषित करू शकतो, कारण की आधी केले मग सांगितले, की पिंपरी चिंचवड मधलं PCMC न्यूज हे 32 प्रभागांमध्ये फिरणारं पहिलं चॅनल ठरलंय. त्यामुळं अजूनही शर्यत संपलेली नाहीये. आम्ही यानंतर खूप वेगवेगळे कार्यक्रम घेणार आहोत, जे जनतेशी जोडलेले असतील. तुमच्याशी आम्ही कायम कनेक्ट असू. आवाज पिंपरी चिंचवडचा हा रात्री 8 वाजता लाईव्ह होणारा कार्यक्रम थेट जनतेशी जोडलेला आहे. तुम्ही थेट आमच्याशी फोनवरून संवाद साधू शकता. 8552 933 933 समस्या मांडू शकता, आपली भूमिका स्पष्ट करू शकता. आणि हा सगळा लोकशाहीचा जो काही आपण जो म्हणतो की लोकशाही आहे म्हणून आपण आहोत, या दृष्टिकोनातून ती जिवंत ठेवण्यासाठी प्रयत्न करू शकता. त्यामुळे मला इतकंच म्हणायचंय जाता जाता, भले आम्ही 32 प्रभागात फिरून आलो असलो तरी देखील अजूनही अशी इच्छा आहे की पुन्हा एकदा 1 पासून सुरुवात करावी. पण आता तेवढा वेळ आमच्याकडे नाही ना, निवडणूक आयोगानं देखील कुणाला तेवढा वेळ दिलेला नाहीये. त्यामुळं मतदार राजानं जागरूक राहायचंय, सुज्ञ म्हणून मतदान करायचंय. तरुणाईनं खूप चांगल्या पद्धतीनं उत्स्फूर्ततेने पुढे मतदानाला यावं आणि आपल्या लोकशाहीचा जागर घडावा, एवढीच एक विनंती करतो आणि थांबतो. पाहत रहा PCMC न्यूज चॅनेल पिंपरी चिंचवडकरांचं. धन्यवाद.